या बनी इस्राईल اذكروا نعمتي التي أنعمت عليكم وأوفوا بعهدي أوف بعهدكم وإياي فارهبون وآمنوا بما أنزلت مصدقا لما معكم ولا تكونوا أول كافر به ولا تشتروا بآياتي ثمنا قليلا وإياي فاتقون ولا تلبسوا الحق بالباطل وتكتموا الحق وأنتم تعلمون وأقيموا الصلاة وآتوا الزكاة واركعوا مع الراكعين أتأمرون الناس بالبر وتنسون أنفسكم وأنتم تتلون الكتاب أفلا تعقلون واستعينوا بالصبر والصلاة وإنها لكبيرة إلا على الخاشعين الذين يظنون أنهم ملاقو ربهم وأنهم إليه راجعون. हे इस्रायलच्या मुलांनो, आठवण करा माझ्या त्या उपकाराची जो मी तुमच्यावर केला, आणि तुम्ही माझ्याशी जो करार केला आहे तो पूर्ण करा. मी देखील तुमच्यासोबत केलेला करार पूर्ण करीन. आणि केवळ माझंच भय राखा आणि ईमान राखा ग्रंथावर जो मी उतरवला, ज्यानं तुमच्या जवळचा ग्रंथ सत्य असल्याचं सांगितलं. आणि अल्लाहच्या ग्रंथाचा सर्वप्रथम इन्कार करणारे तर बनू नका. थोड्याशा किमतीवर माझ्या आयतींना विकू नका आणि माझी आज्ञा भंग करणाऱ्यांपासून दूर राहा. सत्य आणि असत्याचं मिश्रण करू नका आणि जाणून बुजून सत्य लपवू नका. आणि नमाज कायम करा आणि जकात देत राहा आणि झुकणाऱ्यांसोबत तुम्हीही झुकत राहा. काय तुम्ही लोकांना नेक काम करण्याचा आदेश देता आणि स्वतःला मात्र विसरता? आणि तुम्ही ग्रंथ देखील वाचता, मग काय अक्लेचा वापर नाही करणार? आणि सामर्थ्य प्राप्त करा धीरज आणि नमाजाच्या द्वारे. आणि नमाज खरोखर मोठं कठीण काम आहे, परंतु ज्यांची मनं अल्लाहच्या भीतीनं पिघळली असावीत, ज्यांची धारणा आहे की त्यांना भेटायचं आहे आपल्या पालनकर्त्याला आणि त्यांना त्याच्याकडे परत जायचं आहे,